पायल्स फिशर फिशुला या आजारांबद्दल बहुतेक लोकांना जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये जातो तर याच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सारे भ्रांती आहेत किंवा खूप सारे वेगवेगळ्या शंका आहेत किंवा एक प्रकारची वेगळी भीती आहे. तर ही भीती कशामुळे आहे की त्यांना वाटतं की नेमकं कसं असतं किंवा ते एक दिवसाचं शेड्यूल कसं असतं. तर याबद्दल आज आपण डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पायल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन, इंदू वेलनेस पायल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल, पिंपरी सौदागर, पुणेमध्ये मी कार्यरत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की पायल्स फिशर आणि फिशुला म्हणजे नेमकं काय आहे किंवा ह्याच्यामध्ये फरक काय आहे. पायल्स म्हणजे काय की ॲनल कॅनलमध्ये म्हणजे गुदद्वारामध्ये मलाशय म्हणजे ॲनल कॅनल आणि रेक्टममध्ये वाढलेले जे मांसल भागामध्ये जे वेन्स असतात ते वेन्स डायलेट होतात, त्याला आपण पायल्स असे म्हणतो. फिशुला म्हणजे काय, एक अननॅचरल किंवा अनैसर्गिक टनेल जो ॲनल कॅनलपासून स्किनपर्यंत जो तयार किंवा एक टनेल तयार होतो त्याला आपण फिशुला असं म्हणतो. आणि फिशर म्हणजे काय, जो गुदद्वाराच्या आतमध्ये जो म्युकोजा आणि सबम्युकोजा जे दोन लेयर्स आहेत त्या लेयर्सला कट करून एक जखम तयार होते, त्या जखमेला आपण फिशर असं म्हणतो. तर आता आपण बघूया की नेमकं प्रोसिजर म्हणजे तुम्ही स्टार्ट आल्यापासून ते शेवट म्हणजे जाऊपर्यंत डिस्चार्ज होईपर्यंत कसं असतं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे कोणतीही उपचार पद्धती तुम्ही घेतल्यानंतर पुढचा तुमचा प्रवास कसा असेल हा आपण कंप्लीट प्रवास टोटली एक्सप्लेन करू. जेव्हा पण तुम्ही क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचता तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं होतं ते रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला योग्य तो ID प्रोव्हाइड केला जातो, जे की तुम्हाला पुढच्या भविष्यामध्येही त्याच IDवर तुमचं सर्व काही व्हिजिटिंग किंवा फॉलोअप्स होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रवेश औपचारिकता म्हणजे का, एक नॉमिनल फॉर्म असतो ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला डिटेल्स लिहायचे असतात. तुम्हाला कोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे का, पूर्व इतिहासमध्ये तुम्हाला कोणते आजार आहेत का, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा अन्य कोणते आजार असतील किंवा तुम्हाला कोणत्या हृदयाच्या गोळ्या किंवा इतर गोळ्या कोणत्या चालू आहेत का, या सगळ्यांबद्दल पूर्व इतिहास लिहून करंट तुम्हाला काय सिम्पटम्स आहेत किंवा काय आहेत याच्याबद्दल शॉर्टमध्ये विवरण करायला सांगतात. प्री ऑपरेटिव्ह मूल्यांकन म्हणजे काय, प्री असेसमेंट ऑफ ऑपरेशन. याच्यामध्ये आपण काय करतो, सर्वात पहिल्यांदा नर्स किंवा डॉक्टर तुम्हाला येऊन सगळं चेक करतात. नर्स किंवा डॉक्टर तुमचं काय बघतात, पल्स रेट बघतात, BP बघतात किंवा इन जनरल जे सिम्पटम्स असतात ते सर्व काही बघितलं जातं. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करतात, ॲनेस्थेटिस्ट येतात आणि ॲनेस्थेटिस्ट ही तुमचं पूर्ण इतिहास किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतात ते विचारून तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी त्याची नोंद केली जाते. यानंतर 3 नंबरला काय केलं जातं तर संमती फॉर्म भरून घेतला जातो. संमती फॉर्ममध्ये तुमचे कन्सेंट असतं की ज्याच्याबद्दल तुम्हाला शस्त्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. शस्त्रक्रियेमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा संभाव्य धोके तुम्हाला समजून सांगण्यात आले आहेत आणि शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे याच्याबद्दल डिटेल सगळं सांगितलेलं असतं. तो संमती फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो. यानंतर सर्जरीची तयारी किंवा ॲक्च्युअल ऑपरेशनची सर्जरीची तयारी करण्यात येते. याच्यामध्ये काय केलं जातं तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अँटीसेप्टिकने क्लीन अंघोळ करण्यास सांगितलं जातं. सेकंड असतं की जो काही तुमचा पार्ट असेल तो पार्ट तुम्हाला शेविंग किंवा प्रिपेअर करायला सांगितलं जातं. तिसरं पार्ट असतो की काही वेळेला काही रक्ताच्या तपासण्या ॲडिशनल किंवा काही तपासणी तुम्हाला ब्लड टेस्ट हे तिथं केले जातात आणि त्यानंतर उपाशीपोटी राहणे हे एक्सपेक्टेड असतं. कोणतीही शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर युजली आपल्याला 6 तास उपाशीपोटी असणे हे आवश्यक असतं. त्यामुळे उपाशीपोटीला आपण म्हणतो नील बाय माउथ किंवा NBM असं म्हणतो. तर हे प्रोसिजर नेक्स्ट जस्ट बिफोर द सर्जरी ह्या सगळ्या आपल्याला प्रोसिजर कराव्या लागतात. यानंतर तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला ऑपरेशनमध्ये घेऊन जाण्या अगोदर काही मेडिकेशन्स द्यायला लागतात, ज्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात, अँटीइमेटिक्स असतात आणि ॲनल्जेसिक असतात, जेणेकरून तुम्हाला उलटी होऊ नये किंवा इन्फेक्शन होऊ नये किंवा पेन होऊ नये
यासाठी काही औषधं तुम्हाला दिली जातात. यानंतर ॲक्च्युअल असतं की जे सर्जरी, ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्हाला घेऊन जाण्यात येतं. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा साईट आयडेंटिफिकेशन केलं जातं की कोणत्या पद्धतीचं तुम्हाला ऑपरेशन किंवा कशाचं ऑपरेशन केलं जातं. त्यानंतर नाव, निर्देश आणि याच्यानुसार सगळं कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा ॲनेस्थेशिया द्यायचा आहे त्या प्रकारचा ॲनेस्थेशिया दिला जातो. ॲनेस्थेशियामध्ये मेनली 3 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो की लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे तेवढ्याच भागावर तुम्हाला ॲनेस्थेशिया दिला जातो, त्याला लोकल ॲनेस्थेशिया म्हणतात. दुसरा प्रकार असतो स्पायनल ॲनेस्थेशिया, म्हणजे पाठीतून एक छोटीशी सुई दिली जाते आणि कमरेखालचा भाग जो असतो तो बधीर होतो. तिसरा असतो की जनरल ॲनेस्थेशिया, जेणेकरून पूर्ण तुमचं शरीर जे असतं ते सुन्न झालं किंवा पॅरलाइज होतं किंवा तुम्हाला बेशुद्ध केलं जातं. या पद्धतीने तुम्हाला ॲनेस्थेशिया दिला जातो. ॲनेस्थेशिया झाल्यानंतर मग पुढची प्रोसिजर असते पोझिशनिंग. युजुअली कुठल्याही ॲनोरेक्टल सर्जरीला मोस्ट प्रेफरेबली पोझिशन ही लिथोटॉमी पोझिशन्स असते. लिथोटॉमी पोझिशन्समध्ये तुम्हाला पोझिशन्स दिल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीचं आजार आहे त्या आजारानुसार युजुअली त्याची ट्रीटमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर पाईल्स असेल तर रबर बँड लायगेशन्स असतील किंवा स्क्लेरोथेरपी असेल, या पद्धतीने उपचार केले जातात. रबर बँड थेरपीमध्ये जे पाईल्स असतात ते पाईल्सच्या ठिकाणी मुळाशी जाऊन तिथे रबर लावलं जातं, जेणेकरून तिथला वरचा जो मांसल भाग असतो तो सगळा कम्प्लिटली ब्लड सप्लाय बंद झाल्यामुळे नाहीसा होतो. स्क्लेरोथेरपीमध्ये आपण काय करतो की जिथे पाईल्स असतात त्या पाईल्सच्या मुळाशी जाऊन तिथं इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून ते सगळे पाईल्स तुमचे नाहीसे होतात. याचबरोबर स्टेपलर सर्जरी केली जाते. स्टेपलर सर्जरीमध्ये आपण काय करतो की वरचा जो डोनेट असतो, ॲनल कॅव्हनल आणि रेक्टमच्या मधला जो पार्ट असतो, तिथे आपण एक स्टेपल लाईन घेतो आणि तो तिथला स्टेपल लाईनने आपण तो स्टेपलरच्या साहाय्याने तो तिथला कट करतो आणि वरचा भाग आणि खालचा भाग हा जोडला जातो. त्याच्यामुळे जो खालचे जे रक्तवाहिनी असतात तिथला रक्तपुरवठा हा कम्प्लिटली नाहीसा होऊन तिथले जे मुळव्याध असतात ते कम्प्लिटली बरे होतात. या पद्धतीनं स्टेपलर सर्जरी केली जाते. हेमोरॅडिक्टॉमीमध्ये मिलिगन मॉर्गन्समध्ये जे काही तुमचे पाईल्स वगैरे जे असतात ते पाईल्स वगैरेला कम्प्लिटली आपण कट करून लायगेट करून बाहेर काढून टाकतो. या पद्धतीने आपण हे करतो. याच्याच व्यतिरिक्त आपण लेझर सर्जरी पण करतो. लेझर सर्जरीमध्ये लेझर एनर्जीद्वारे आतमधले जेवढे काही तुमचे मुळव्याध आहेत तिथं बेसपर्यंत जाऊन तिथं एनर्जी देतो आणि एनर्जी दिल्यामुळे ते कम्प्लिटली तिथला ब्लड सप्लाय बंद होऊन कम्प्लिटली ठीक होतं. या वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे ऑपरेशनचे जे प्रोसिजर्स आहेत ते सगळे प्रोसिजर करतो. प्रोसिजर झाल्यानंतर मग तुम्हाला रिकव्हरी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. रिकव्हरी वॉर्डमध्ये तुम्हाला कोणताही त्रास होत नाही आहे ना, यासाठी 2 ते 4 तास किंवा कधी-कधी 6 तास ठेवलं जातं, ज्याच्यामध्ये तुमचा पल्स, BP, कार्डिॲक ॲक्टिव्हिटी बाकी सगळं मॉनिटरिंग केलं जातं आणि वन्स तुमचं रिकव्हरी रूममधलं सगळं जर प्रोसिजर व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर प्रोसिजर असे असतात की तुम्हाला नील बाय माउथ, म्हणजे पुढचे 4 ते 6 तास तुम्हाला तोंडाने काहीही घेता येत नाही आहे. 4 ते 6 तासानंतर मग तुम्हाला नारळ पाणी, चहा किंवा चहा बिस्किट किंवा पाणी या पद्धतीने तुम्हाला घेतलं जातं. पहिलं तुम्ही जे काही घेतलं आहे ते पचल्यानंतर थोडंफार सॉलिड किंवा सेमी सॉलिड आपण तुम्हाला खायला देऊ शकतो. हा झाला खाण्याबद्दलचा पार्ट. इकडच्या पार्टमध्ये जो ऑपरेशननंतर जेव्हा तुमचे पाय हलू लागतात किंवा काही पेन असेल तर त्यावेळेला आपण पेन किलर किंवा ओपिएट्स, म्हणजे थोडंसं वेदनाशामक जे औषधं असतात ती वेदनाशामक औषधं वगैरे सगळी देतो आपण. युजुअली 4 ते 6 तासानंतर किंवा 8 तासानंतर युजुअली पेशंटला युरिन किंवा बाकी सगळ्या गोष्टी होतात. पेशंट व्यवस्थित सगळं ॲनेस्थेशिया वीन ऑफ होतो. या व्यतिरिक्त जर पेशंटला काही शंका असेल किंवा काही समजत नसेल तर त्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन हे डॉक्टरांकडून केले जाते. नातेवाईकांनाही त्याच्याबद्दल प्रोसिजरबद्दल डिटेल आपल्याला समजवले जाते. या पद्धतीने आपण पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपण त्या दिवशीची करतो. ऑपरेशननंतर आफ्टर 24 आवर्स नंतर युजुअली आपण डिस्चार्ज करतो. डिस्चार्जच्या अगोदर डॉक्टर्स तुमचं येऊन राऊंड घेतात, सगळं चेक करतात. ऑपरेशन ज्या साईटला केलेलं आहे ते ऑपरेशनची जागाची ड्रेसिंग केली जाते.
त्याचा व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठीक असतील तर तुम्हाला डिस्चार्ज केलं जातं. डिस्चार्ज झाल्यानंतरही डिस्चार्जच्या वेळेला तुम्हाला घरी गेल्यानंतर काही औषधं हे मेडिसिन्स प्रेफरेबली दिले जातात. त्याच्यामध्ये मेनली असतात अँटीबायोटिक्स, ॲनाल्जेसिक, पेन किलर आणि तिथं लावण्यासाठी काही औषधं आणि स्टूल सॉफ्टनर. हे सगळे औषधं तुम्हाला प्रॉपरली घ्यायला सांगतात. हे औषधं तुम्हाला 5 ते 7 दिवस डिपेंडिंग ऑन तुमच्या डॉक्टरवर ते फॉलोअप कसे बोलवतात त्या हिशोबाने तुम्हाला फॉलोअपला यायचं असते 5 ते 7 दिवसानंतर. पोस्ट ऑपरेटिव्ह हे झाल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर काय काय काळजी घेणे अपेक्षित हे असतं. सगळ्यात पहिल्यांदा असतं की डाएट मॉडिफिकेशन. डाएट मॉडिफिकेशनमध्ये तुम्हाला हाय फायबर रिच डाएट खावा लागतो. दुसरं आहे की सॉफ्ट म्हणजे शक्यतो साधारण 40-50% पाणी आणि 40-50% सॉलिड असलेलं असं जेवण खावं लागतं, जेणेकरून तुम्हाला इझिली मोशन होईल. म्हणजे हलका आहार खावा लागतो. तिसरं आहे की घरी गेल्यानंतर गरम पाण्यामध्ये शेक करणे, त्याला सीड्स बाथ किंवा वॉर्म वॉटर बाथ असं आपण म्हणतो. आणि याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे काही तुम्हाला औषधं किंवा पेन किलर्स किंवा बाकी सगळे दिले आहेत ते तुम्ही वेळेवर टाईम टू टाईम घ्यायचे असतात. आणि जे लावायला दिलेले औषधं आहे त्याचं ड्रेसिंग किंवा प्रॉपरली लावणे एवढं अपेक्षित असते. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली केल्या तर तुमचं सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास हा अत्यंत सुखकारक होतो. काही गोष्टी स्पेसिफिकली तुम्हाला टाळायला डॉक्टर्स विशेष करून सांगतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे तुमची जीवनशैली आहे ती बदलायला डॉक्टर सांगतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणतेही जड किंवा मोठं असं सामान 1 ते 1.5 महिने उचलायचं नाही आहे असं स्ट्रिक्टली सांगतात. दुसरं आहे अल्कोहोल किंवा स्मोकिंग हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे. तिसरं स्पायसी फूड, नॉनव्हेज फूड, जंक फूड हे 1 ते 1.5 महिना अवॉइड करायचं आहे. आणि मोशनची जी तुमची सवयी आहेत त्या स्ट्रिक्टली चेंज करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल एकाच जागेवर खूप वेळ बसून मोशनसाठी बसणे, खूप जोर लावणे ह्या शक्यतो गोष्टी टाळायच्या आहेत. ह्या एवढ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली जर हे केल्या तर तुमचं प्रवास हा अनुभव हा ऑपरेशनचा अत्यंत सुखकारक राहू शकेल. योग्य काळजी हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराचं आणि सांगितलेल्या डॉक्टरांचे इन्स्ट्रक्शनचं योग्य पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला किंवा पालन केला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आहे. हे एवढा ॲश्युरन्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्यामुळे तुम्हाला या संबंधित जर कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये विचारू शकता. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आमच्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेऊन जर तुम्हाला भेटायचं असेल पाय फिशुलासाठी तर तुम्ही नक्की विजिट करू शकता इंदू वेलनेस पाय स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल, पिंपळे सौदागर, पुणेमध्ये. आणि याच प्रकारचे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व वैविध्यपूर्ण व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. थँक्यू.